सर, बऱ्याच लोकांना अचानकपणे मनमोहन सिंग आठवायला लागले. म्हणजे विकेस्ट प्राईम मिनिस्टर अशा पद्धतीचा एक प्रचार त्यावेळी अपप्रचारच खरं तर भाजपकडनं केला गेलेला होता. आता ते पंतप्रधान म्हणजे त्यांनी या काळामध्ये काय केलं असतं अशा पद्धतीची चर्चा होऊ लागलेली आहे. आणि आत्ता आपल्याकडं अर्थमंत्री गायब आहेत. नीटच्या पेपर फुटीचा एवढा मोठा घोटाळा झाला. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची काही गोष्ट नाही. म्हणजे मुळातच जबाबदारी नावाची काही गोष्ट दिसत नाही आहे. तर खरोखर देशाला आता मनमोहन सिंगांची आठवण फार तत्परतेने येते. माझ्या मते देशाला मनमोहन सिंगांची आठवण जरा उशिराच येते असं म्हणायला लागेल. कारण ही परिस्थिती म्हणजे देशाची आर्थिक स्थिती वाईट झाली आहे ती काही आत्ता नाही झाली. साधारणपणे गेले 10-12 वर्ष ती सातत्याने घसत येते आणि अनेक वेळेला तज्ज्ञांनी इशारे दिलेत की मोदी तुमचं धोरण सांभाळा, मोदी तुमची अर्थनीती सांभाळा, तुम्ही ज्या पद्धतीने व्यवहार करताय, अर्थव्यवहार करताय तो आपल्याला धोक्यात टाकणार आहे. पण त्या तज्ज्ञांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी स्वतःला मन मानेल तशी अर्थनीती केली. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी नोटबंदी आणली. डिमॉनिटायझेशन त्यांनी आणलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता दहशतवाद संपेल, महागाई कमी होईल, भ्रष्टाचार जाईल, काळा बाजार नष्ट होईल. यातलं काही झालं नाही. इतकंच नव्हे, काळा बाजार वाढलेला आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे, दहशतवाद वाढलेला आहे. त्याच्याबद्दल ते बोलतच नाहीत आणि एकूणच नोटबंदीबद्दल ते काही बोलत नाहीत. तेव्हा नोटबंदीचं उदाहरण हे मी केवळ एवढ्यासाठी दिलं, हे 2008ची गोष्ट आहे, 2016ची गोष्ट आहे. 2016ला नोटबंदी आल्यापासून आज 10 वर्ष झाली. म्हणून मी म्हटलं की गेल्या 10 वर्षात अनेक तज्ज्ञांनी इशारा दिला किंवा तुमची धोरणं बदला. म्हणजे त्यांनी तो नोटबंदीच्या अगोदरच इशारा दिला, तरी पण नरेंद्र मोदींनी तो ऐकला नाही.